नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 4 म्हणजेच संस्थापातील राऊंड या संदर्भात आपण व्हिडिओ पाहत आहोत। कॅप राऊंडच्या आपण मध्यावरती आहोत। तिसरा कॅप राऊंड जो आहे त्याचे अलॉटमेंट्स झालेले आहेत आणि ॲडमिशन्सही चालू आहेत। ते 23 तारखेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत चालणार आहेत आणि त्यानंतर आपला 25 तारखेपासून कॅप राऊंड 4 म्हणजे संस्थापातील राऊंड सुरू होणार आहे। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। आपल्या गुगल क्रोममध्ये CET सेल असं टाईप करून सर्च केला असता आपण ह्या पेजवरती येतो। CET सेल याला क्लिक करायचं आहे। cetcell.mahacet.org ही आपली जेन्युइन वेबसाईट आहे। इथे आल्यानंतर आपल्याला परत वरती स्क्रॉल करायचं आहे। ॲडमिशन प्रोसेस ॲकॅडमिक इयर 2024-25 न्यू क्लिक करायचं आहे। वरती स्क्रॉल करायचं आहे। हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बीएड आहे। वरती स्क्रॉल केल्यानंतर बीएडला क्लिक करायचं आहे। बीएड न्यू इथे एक टॅब आपल्याला पाहायला भेटते। BPEd, MEd, MPEd ह्या सर्वांसाठी ही कॉमन टॅब आहे। तसेच LLB 5 इयर्स, LLB 3 इयर्स याचेही आपल्याला कॅप राऊंड इथून पाहता येतात, चेक करता येतात। कॅप राऊंड थर्ड अलॉटमेंट हॅज बीन पब्लिश, प्लीज रीड नोटीस थर्ड फॉर कॅप राऊंड थर्ड केअरफुली। तिसरा जो कॅप राऊंड आहे, जो उर्वरित कॅप राऊंड बाकी आहे, या संदर्भात आलेलं आपलं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला इथं चेक करता येतं। सेम नोटिफिकेशन आपल्याला फोर्थ कॅप राऊंडसाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे। ह्यात सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या फोर्थ कॅप राऊंडलाही आपल्याला उपयोगी येणार आहेत। आपण त्याला क्लिक करून हे डाउनलोड करून घेऊ शकता। तसेच इथं आपल्याला लॉग इनची टॅब दिसत आहे, लॉग इन करून आपण लॉग इन चेक करू शकता। तसेच इथं वरती आपल्याला एक टॅब दिसत आहे, तिथे 3 आडव्या रेषा आहेत ज्याला आपण बार म्हणतो। त्या 3 बारला आपण क्लिक केला असता आपल्याला होम, सर्च कॉलेज, चेक अलॉटमेंट ह्या गोष्टी पाहायला मिळतात। सर्च कॉलेज याला आपण क्लिक करूया। परत एक सर्च कॉलेज आलेला आहे, नवीन टॅब, त्या सर्च कॉलेजला आपण क्लिक केलं आहे। त्याला क्लिक करताच आपण परत एक नवीन पेजवरती येतो, जिथे सिलेक्ट युनिव्हर्सिटी, सिलेक्ट स्टेटस। आता आपल्याला कॉलेज कसं सिलेक्ट करायचं हे पाहता येईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर याला आपण क्लिक केलं आहे, म्हणजेच युनिव्हर्सिटी आपण चूज केली आहे, निवडली आहे। त्यानंतर आता आपण काय करूया तर सिलेक्ट स्टेटस म्हणजे कुठल्या प्रकारचं आपल्याला कॉलेज पाहायचं आहे त्याला आपण क्लिक करूया। आपण फक्त गव्हर्नमेंट कॉलेज असं म्हणूया। गव्हर्नमेंट कॉलेजला आपण क्लिक केलं आहे। त्यानंतर आपल्याला विचारलं तर कॉलेज टाईप आपण इथे ऑल ठेवूया। कॉलेज टाईप 3 असतात। को एज्युकेशन जिथे मुलांना म्हणजे मेल आणि फिमेल ह्या दोघांनाही ॲडमिशन मिळतं ते को एज्युकेशन। जिथं फक्त मुलींनाच ॲडमिशन मिळतं ते वुमन्स एज्युकेशन किंवा गर्ल्स एज्युकेशन, आणि बॉईज एज्युकेशनमध्ये फक्त मुलांनाच प्रवेश मिळतो। तशा प्रकारचं एकही कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, हे लक्षात घ्या। तर आता इथं आपण ऑल ठेवूया। ऑल ठेवल्यानंतर आपण काय करूया, कॉलेज टाईप आपण सिलेक्ट केला। सिलेक्ट कोर्स, कोणत्या कोर्सचे आपल्याला कॉलेजेस पाहायचे आहेत, मग नुसत्या बीएडचे म्हणजे जनरल बीएडचे पाहायचे आहेत त्या स्पेशल बीएडचे, जनरल बीएड प्लस ELCT बीएड हे दोन्ही यामध्ये आपल्याला पाहता येतील। तर आपल्याला स्पेशल बीएड जर म्हटलं तर आपल्याला खालच्या कोर्सला क्लिक करावं लागेल। इथं आपण ऑल ठेवूया आणि म्हणूया सर्च। तर ही झाली आपली पहिली टॅब जी की आपल्याला कॉलेज सर्च करायची अनुमती देते। आपण इथे सर्च काय केलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर या अंतर्गत येणारे गव्हर्नमेंट कॉलेजेस आपण पाहू शकता। इथे 2 कॉलेज आपल्याला पाहायला मिळतात। एक स्वतः छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध असलेलं कॉलेज आणि दुसरं कॉलेज म्हणजेच बीडचा उपजिल्हा अंबाजोगाई डिस्ट्रिक्ट बीड येथे असलेलं आपल्याला कॉलेज पाहायला मिळतं। म्हणजे 2च कॉलेजेस आपल्याला ह्या युनिव्हर्सिटी अंतर्गत पाहायला मिळतात। आता आपण परत त्या 3 आडव्या रेषांना टॅप करूया। परत आपल्याला कॉलेज सर्च कॉलेजचा ऑप्शन आलेला आहे। नंतर आपण खाली चेक अलॉटमेंट ही टॅब कशी पाहायची, कशी सर्च करायची त्यासाठी तिला क्लिक केलं आहे। परत नवीन 3 टॅब इथं ओपन झाले आहेत। इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट चेक करता येते आपल्याला, म्हणजे कॉलेजचं आपण मेरिट म्हणूया। त्यानंतर चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट विद्यार्थ्यांचं आपल्याला मेरिट पाहता येतं। तसेच करंट वॅकन्सी रिपोर्ट म्हणजेच यावरून आपल्याला कळतं की कुठल्या कॉलेजला रिकाम्या जागा किती आहेत। तर चौथ्या कॅप राऊंडसाठी आपल्याला हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे। अगोदरच आपण कॉलेज ठरवून घ्यायचं की आपल्याला कुठल्या कॉलेजला आपला नंबर लागू शकतो। तर आता लक्षात घ्या, 50+ जे मुलं आहेत, 50च्या वरती ज्यांना मार्क आहेत, तर त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज सर्च करायला काहीही हरकत नाही। गव्हर्नमेंट कॉलेजला कुठं जर जागा असतील तर आपण ते कॉलेज सर्च करू शकता। चौथ्या राऊंडला सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं। आता हे काम कधी करायचं आहे आपल्याला, हे काम करायचं आहे आपली मेरिट लिस्ट जी आहे, म्हणजे तिसऱ्या कॅप राऊंडचे जे ॲडमिशन्स आहेत ते पूर्ण होऊ द्यायचे आहेत। मग ते ॲडमिशन जेव्हा संपतील, बंद होतील, तर ते बंद कधी होतील 23 तारखेला सायंकाळी 23/9ला ते ॲडमिशन संपून जातील, बंद होतील। आणि त्यानंतर ज्या जागा रिकाम्या राहतील त्या सर्व जागा आपल्याला आपल्या
24 तारखेला आपल्याला CET सेलला ते कळवण्यात येईल किती जागा रिकाम्या आहेत आणि 25 तारखेला आपल्याला समजतील जागा किती व्हॅकंट आहेत. तर त्या व्हॅकंट जागेसाठी नंतर आपल्याला क्लेम करायचा आहे, आपल्याला ऑप्शन्स द्यायचे आहेत. तर आता आपण इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट याला चेक करूया, क्लिक करूया. त्याला आपण क्लिक केलं आहे. इथं आपण पाहू शकता इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट. त्यानंतर कॅपराऊंड कोणता, तर आता कॅपराऊंड थर्डची आपल्याला पाहायची आहे. कधी पाहायची आहे, तर कॅपराऊंड थर्ड झाल्यानंतर. आता सध्या आपल्याला जे रिपोर्ट्स पाहायला मिळतात ते कॅपराऊंडच्या मध्यावरती आपण आहोत, हे लक्षात घ्या. मग युनिव्हर्सिटी आपण कुठलीही एक युनिव्हर्सिटीचे काय करूया, चेक करण्यासाठी घेऊया. त्यानंतर सिलेक्ट कॉलेज, एक कॉलेज आपल्याला निवडता येईल. त्यानंतर डिव्हिजन आपोआप येईल, डिव्हिजन निवडायची आपल्याला गरज नाही. आणि शो अलॉटमेंट याला क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला अलॉटमेंट शो झालेली पाहायला मिळते. आपण थोडं वरती स्क्रॉल करायचं आहे. असं राहिल्यानंतर आपल्यावरती ती अलॉटमेंट आलीच नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आधीच थोडं वरती घ्यायचं आहे. तर खाली अलॉटमेंट आलेली आहे. तर ह्या कॉलेजला किती टक्केवरती नंबर विद्यार्थ्यांचा लागलेला आहे हे आपल्याला चेक करता येतं. आपण इथे पाहू शकता ओपन जनरल, तर महाराष्ट्र स्टेटचा स्टुडंट आहे तो. त्यानंतर मराठी मीडियम आहे, मराठी मेथड. त्यानंतर त्या नंबर कितीवरती लागलेला आहे, तर 2645 म्हणजे 26.45% नंबर लागलेला आहे. तर आता ओपनचा जर एखादा कॅन्डिडेट चौथ्या राऊंडला असेल आणि ह्याच कॉलेजची जर एक जागा ओपन जनरल अशी जर जागा असेल, तर ज्या विद्यार्थ्यांना 26च्या आसपास मार्क आहेत, 26+ मार्क आहेत, ते नक्कीच ह्या कॉलेजचा काय देऊ शकतात, प्रिफरन्स देऊ शकतात. असे करून आपल्याला कॉलेजेस निवडायचे आहेत. अगोदर आपल्याला व्हॅकन्सी चेक करायची आहे. त्यानंतर हा इन्स्टिट्यूट वाईज रिपोर्ट चेक करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला मेरिट पाहता येईल. मग आपण कुठल्याही कॅटेगरीचं कास्टचं मेरिट इथे पाहू शकता. इथे आपण पाहू शकता STचा एक विद्यार्थी आहे, ST कॅटेगरी. तर जनरलमधून त्याला सीट मिळालेली आहे. महाराष्ट्र स्टेट इंग्लिश मीडियम आहे. त्यानंतर जी व्हॅकन्सी आहे ती कितीवरती क्लोज झालेली आहे, कितीवरती मिळालेली आहे, तर 1.60. तर 1.60ला नंबर लागलेला आहे. आता दुसरा कुठला एखादा विद्यार्थी ST कॅटेगरी त्याला जर असेल, तर त्याला ह्या कॉलेजला ऑप्शन देता येईल जर इथे STची जागा असेल तर. आता हे आपल्याला कसं कळेल ST कॅटेगरीची जागा ह्या कॉलेजला उपलब्ध आहे का नाही, तर त्यासाठी पाहावं लागणार आपल्याला कोणता रिपोर्ट, तर व्हॅकन्सी रिपोर्ट. हे लक्षात घ्या. व्हॅकन्सी रिपोर्ट आपण आत्ता वरती पाहिलं होतं ना, आपण तिथं जाऊन परत ते चेक करणारच आहोत. नंतर इतर जे इथं आपल्याला कॅटेगरीज पाहायला मिळतात, इथं SC अजून एक विद्यार्थ्याचं ॲडमिशन आपल्या इथं पाहायला मिळतं. 10.35वरती ॲडमिशन झालेलं आहे. त्यानंतर इथं 39वरती एक ॲडमिशन झालेलं आहे ST फिमेल. तर अशा प्रकारे आपण काय करू शकता, आपलं जे मेरिट आहे त्या मेरिट कुठं बसतं, कोणत्या कॉलेजला जागा रिकामी आहे आणि आपल्या मेरिटनुसार आपल्याला काय करायचं आहे, कॉलेजेस सर्च करायचे आहेत. सर्व कॉलेजेस तुम्ही सर्च करू शकता, हे लक्षात घ्या. एक एक करून ते करावं लागेल. आधी कॉलेज आपण टार्गेट करायचं, आपल्याला किती पर्सेंटाईल आहे. समजा पर्सेंटाईल आहे 35 पर्सेंटाईल असेल तर आपण 35लासुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं चौथ्या राऊंडला, हे लक्षात घ्या. पण आपल्याला काय करावं लागेल, मग ते कॉलेजेस सर्च करावं लागतील. आत्ता आपण जसं सर्च केलं त्याप्रमाणे जायचं. कॉलेजवरती गेल्यानंतर त्याचा व्हॅकन्सी रिपोर्ट आपण पाहूया. आता इथे जे 3 आडव्या रेषा आहेत त्याला आपण क्लिक करूया. त्याला क्लिक केलं की चेक अलॉटमेंट आलेला आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो ऑप्शन आहे करंट व्हॅकन्सी रिपोर्ट. आता सध्याच चेक करू नका हा रिपोर्ट, कारण रिपोर्ट हा सेकंड राऊंडचा असणार आहे. तर जेव्हा आपला तिसरा राऊंड पूर्णपणे संपेल त्यावेळेस आपल्याला काय होईल, नवीन रिपोर्ट तिथं आलेला पाहायला मिळेल. तर आपण व्हॅकन्सी रिपोर्ट कसा पाहायचा आहे, परत आपण तीच युनिव्हर्सिटी सिलेक्ट करूया. त्यातलं पहिलं जे कॉलेज आहे ते सिलेक्ट करूया आणि त्यानंतर म्हणूया शो व्हॅकन्सी. आता इथं व्हॅकन्सी दाखवा म्हणून आपण सांगितलेलं आहे. सध्या राऊंड चालू आहे, लक्षात ठेवा. ह्यातले जे ॲडमिशन सध्या इथं व्हॅकंट जे दिसत आहेत ते ॲडमिशन ह्या 3 दिवसात ते होऊ शकतात. ह्या जागा कमी होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला जेव्हा ह्यांचे ॲडमिशन संपतील, तिसऱ्या राऊंडचे ॲडमिशन संपतील, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, हे व्हॅकन्सी रिपोर्ट चेक करायचा आहे. इथं आपण वरती कॅटेगरी पाहू शकता. ओपन, SC, ST, DT, VJ, NTB, NTC, NTT, OBC, SCBC आणि EWS. तर अशा प्रकारे आपल्याला कॅटेगरी इथं पाहायला मिळतात. आपण इथे पाहू शकता महाराष्ट्र स्टेट स्टुडंटसाठी आपल्याला 2 ओपनच्या जागा पाहायला मिळतात. ओपनच्या जागेमध्ये आपल्या इथं G पाहायला भेटते, F पाहायला भेटते. Gचा अर्थ आहे जनरल, लक्षात घ्या. आणि ह्या जनरलच्या ठिकाणी मेल किंवा फिमेल म्हणजे मुलाला आणि मुलीला दोघांपैकी कोणालाही ॲडमिशन मिळू शकतं. परंतु इथं जे F लिहिलेलं आहे फिमेल, तर फिमेलच्या जागेवरती मेलला म्हणजेच मुलीच्या जागेवरती मुलाला ॲडमिशन मिळत नाही, हे लक्षात घ्या. इथं जरी व्हॅकन्सी 0 दाखवली असेल, एखाद्या ठिकाणी फिमेलची व्हॅकन्सी 1 अशी दाखवली असेल, तर त्या ठिकाणी मात्र फक्त मुलींनाच ॲडमिशन मिळेल, ही गोष्ट आपण पाहायची आहे. तसेच आपल्याला इथं मेथड पण दिलेले आहेत. मेथडनुसार आपल्याला काय करायचं आहे, आपला सब्जेक्ट चूज करायचा आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी मागील राऊंडमध्ये तशाच प्रकारचा घोळ केलेला आहे, अडचण निर्माण केलेली आहे. जर आपल्या मेथडला इथे जर काय नसेल, इथं व्हॅकन्सीच नसेल, आपण इथं पाहू शकतो अदर दॅन महाराष्ट्राच्या बाहेरचा कोणता तरी एखादा विद्यार्थी आहे, इथं त्याला 0 आपल्याला व्हॅकन्सी पाहायला मिळते. म्हणजेच हिंदी मेथड आहे
आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी आहे त्याला इथं जागा नाही, हे लक्षात घ्या. आता इथे खाली आपण पाहू शकता हिंदी मेथड आहे आणि NRI म्हणजे नॉन रेसिडेन्सिंग जो इंडियन आहे तर त्याला इथे एक वॅकन्सी आहे. जनरलची वॅकन्सी आहे, मग ती फिमेल असो किंवा मेल असो दोघांनाही इथला ऑप्शन देता येतो. तर असा आपल्याला शोधून काय करायचं आहे, ऑप्शन द्यायचा आहे. कमीत कमी ऑप्शन दिले तरी चालतील, पण आपण काय करायचं आहे माहिती आहे का, तर ही व्हॅकन्सी रिपोर्ट चेक करूनच ऑप्शन द्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला नंबर लागण्यासाठी काही अडचण येणार नाही. आता अशासारखे जर तुम्ही 50 कॉलेज जरी दिले, इथं आपण पाहू शकता हिंदी मेथड आहे, महाराष्ट्राच्या बाहेरचा स्टुडंट आहे आणि त्यांनी अशाच प्रकारचे 50 कॉलेज दिले जिथं व्हॅकन्सी 0 आहे. त्याच्या मेथडची व्हॅकन्सी जर नसेल तर तशा कॉलेजचे कितीही नाव जर आपण दिले आपला नंबर 100% लागणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे व्हॅकन्सी रिपोर्ट पाहिल्याशिवाय आता पुढे जाऊ नका. शेवटचा राऊंड आहे, यानंतर आपल्याला कट ऑफ डेट माहीत आहे. 4/10/2024ला आपली कट ऑफ डेट आहे. म्हणजेच आपले जे राऊंड आहेत सगळे राऊंड संपणार आहेत, राऊंड बंद होणार आहेत आणि यावर्षीचे ॲडमिशन्स क्लोज होणार आहेत. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, याचा गांभीर्याने विचार करायचा आहे. कुठलीही अडचण आला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच दिलं जाईल. आता आपला जो राऊंड 4 आहे तो आपण एकदा त्याचं वेळापत्रक पाहूया. जवळपास प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वेळापत्रक दाखवलेलं आहे, जेणेकरून कुठलीही ॲक्टिव्हिटी आपली मिस होणार नाही. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. आपण स्क्रीनवरती आपलं अपडेटेड वेळापत्रक पाहू शकता. त्यामध्ये जे अलॉटमेंट आहेत ऑलरेडी अलॉटमेंट झालेले आहेत. 19/9/2024 ते 23/9/2024पर्यंत जे ॲडमिशन्स आहेत त्याचे चालणार आहेत राऊंड 3चे आणि राऊंड 3रा हा 24 तारखेला संपणार आहे. म्हणजे 24 तारखेला ह्या सर्व ज्या जागा आहेत व्हॅकंट जागा त्या सर्व कॉलेजेस आपल्या CETCLला कळवतील आणि त्या जागा आपल्याला कधी कळतील तर डिस्प्ले ऑफ व्हॅकंट सीट 25 सप्टेंबर 2024 म्हणजे 25 सप्टेंबरला आपल्याला त्या जागा किती रिकाम्या आहेत त्या असिस्टंट कॅप राऊंड, ज्याला कॅप राऊंड 4 आपण म्हणतो, त्याला आपण संस्था पातळीवरील राऊंड म्हणतो, त्यासाठी आपल्याला कळतील. नंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म कधी भरायचे आहेत ते पण ऑनलाईन कॉलेज चॉईस फॉर्म ज्याला आपण म्हणत असतो, तर 25/9/2024 ते 27/9/2024 म्हणजे 25, 26, 27 ह्या 3 दिवसात आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. त्यानंतर आपली मेरिट लिस्ट जनरेट होईल. ती कॉलेज काय करेल, आधी मेरिट लिस्ट तयार करेल, त्यानंतर ती काय करेल डिस्प्ले करेल, म्हणजे दाखवेल. कुठं दाखवेल ते तर आपल्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती दाखवेल. आत्तापर्यंतच्या लिस्ट कॉलेजच्या नोटीस बोर्डवर जाऊन पाहिजे आपल्याला गरज नव्हती. हा संस्था पातळीवरील राऊंड आहे, त्याला आपण स्पॉट राऊंड म्हणू नका, कारण स्पॉट राऊंड म्हणजे स्पॉटवरती ॲडमिशन आपल्याला मिळत असतं. कारण हे ॲडमिशन आधी आपल्याला बुक करायचं आहे. कसं बुक करायचं आहे तर ऑनलाईन बुक करायचं आहे. कशाने बुक करायचं आहे, प्रिफरन्स देऊन, ज्याला आपण काय म्हणतो ऑप्शन फॉर्म म्हणतो. ऑप्शन फॉर्म भरून आपण ॲडमिशन घेत असू तर ते स्पॉट ॲडमिशन होणार नाही. बहुतांश विद्यार्थ्याचं विचारणं असते की सर हे स्पॉट ॲडमिशन आहे का. जरी कॉलेज आपल्या कॉलनीमध्ये असलं, गल्लीमध्ये असलं, गावामध्ये असलं तरी त्याचं ॲडमिशन आपल्याला मात्र ऑनलाईन बुक करावं लागेल, ज्याला आपण काय म्हणतो प्रिफरन्स फॉर्म भरणे, प्राधान्यक्रम देणे असं म्हणतो. तर प्रिफरन्स फॉर्म आपण भरून करू शकतो. काही विद्यार्थ्यांनी परत विचारणा केली होती की सर आपण कॉलेजला जर आपला ID ते दिलं तर आपल्याला ते करता येतं का, तर 100% करता येतं. जे आपल्या मोबाईलमधून, लॅपटॉपमधून, PC मधून आपल्याला करता येतं ते कॉलेजलाही करता येतं. त्याप्रमाणे सुद्धा ॲडमिशन आपलं होऊ शकतं, ही बाब आपण लक्षात घ्या. आता आपण परत CETCLच्या पोर्टलवरती जाऊया. तिथे काही अजून टॅब बाकी आहेत. आता इथे आपण बॅक घेऊया. बॅक घेतल्यानंतर परत आपण होमपेजवरती जातो. आपण फ्रंट पेजवरती आलो आहोत. वरती स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला खाली गेलं की कॅप शेड्यूल जो आहे जो आपल्याला डाउनलोड करून घेता येईल. ॲडमिशन शेड्यूल याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो. जो आपला अपडेटेड ॲडमिशन शेड्यूल आहे जो की 9 तारखेला म्हणजेच 9 सप्टेंबरला पब्लिश झाला होता, परंतु तो आपल्याला इथे डिस्प्ले कधी झाला तर 10 तारखेला हा शेड्यूल आपल्याला इथून डाउनलोड करून घेता येतो. याला क्लिक करताच आपल्याला डाउनलोडचा ऑप्शन आलेला पाहायला मिळतो, जेथे ओपन व्ह्यू असं आपल्याला पाहायला मिळतं. मी डाउनलोड ऑलरेडी केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, त्यामुळे इथं व्ह्यू फाईल येत आहे. तुम्हाला फक्त ऑप्शन तिथं येईल की डाउनलोड, तर त्या डाउनलोडला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तो शेड्यूल आपल्याला डाउनलोड झालेला पाहायला मिळेल. आपल्या ॲडमिशनच्या म्हणजेच कॅप प्रोसेसच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपलं चॅनल आपल्यासोबत असेल, त्यामुळे चॅनलला लिंक राहा. कुठलीही अपडेट मिस होऊ देऊ नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.